तर बघा आम्ही इथं म्हणजे कांदे लावायचे चालू होते आणि पाऊस पण किती झाला. तर बघा म्हणजे घराचं चालू होतं आवरायचं आणि घरातलं झालेलं आहे आता आवरून आणि झाडून झुडून पण काढलं. तर 4 वाजता आलेला होता पाऊस. तर पाऊस पण भरपूर झालेला आहे आपल्याला. आता आम्ही चाललेलो आहे शेंड्या आणायला गायांना खायला. कसं आज दुपारची वैरण झालीच नाही. 4 वाजता वैरण टाकीत राहतो मक्का शेंडे तोडून. तर 4 वाजताच पाऊस आला त्याच्यामुळे 4 वाजता काय आपण मक्काचे शेंडे टाकलेले नाही गायांना. मी आणि शंभूचे पप्पा चाललेले आणि ताईचं चालू आहे घरी आवरायचं. कुठं आणायचे हो शेंडे? हा का. चला आपले कांदे पण लावायचे चालू होते आणि आज शेवटचा दिवस होता कांद्याचा पण. तर कांदे पण लावून झालेले. हो इथं पहा किती सीताफळ आहे बघा ना. ते डोळे पडेल राहते मग तोडून ठेवा लागते ना. ते पुढच्याला पहा बरं. हे तोडून ठेवले मग येते ना पिकते ना मग. डोळा पडेल नाही का याला? हा पडेल 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 का? हा ते जरा उद्या म्हणजे आता जरा तोडून ठेवलं ना उद्या जरा म्हणजे गुन्हे जरा ठेवलं ना. हा आपण तिथून आलो का मग तोडून ठेवू. भरपूर याला हो तेव्हा भरपूर लागेल. कांदे पाहून येऊ आपण चला मग. तर चाललेलं आहे शेंड्या आणायला बघा. म्हणजे मक्का शेंड्या आम्ही भरपूर खाऊ घालतो गायांना कारण की यंदा आमची पूर्ण मक्का आहे त्याच्यामुळं. आणि गवत बिवत नाही आणि आता घास पण होता. तर घास पण छोटा छोटा आहे आपला. दिवस पण वाळवलेला आहे आता. आज टाइमच झाला तो पावसाने गोंधळ केला ना. हा ना पावसाने गोंधळ. आज लय दमलो भाऊ आम्ही. आज शेवट होता ना आणि आज सकाळपासून लायलो होतं लगी उठल्यापासून. तर आता 6 वाजले तरी तेच चालू आहे. तर बघा आम्ही इथं म्हणजे कांदे लावायचे चालू होते आणि पाऊस पण किती झाला. तर कांद्याच्या दंडामध्ये पाणी साचलेलं आहे. तिकडे कांद्याचं रोप तसंच दिसतो. हा ना किती मस्त अशी आपली कांद्याची लागवड केली ना. हा भारी लावली. पावसावरच आहे. लालचे कांदे मस्त त्या तिथून लावले त्या बांधापासून. हा ना इथून इकडं का मस्त लावले. ते रोप झाकून ठेवावं लागेल. पण मग देऊन कोणाला तरी लागत असलं तर. हा का पाणी भरपूर साचलं पाऊस भरपूर झालं बरं का. बरं झालं नाही स्प्रिंकलर जोड लागला असता. हा आता डबल तुम्हाला संध्याकाळी यावं लागलं असतं. काय इथं स्प्रिंकलरचा सेट ठेवलेला आहे. आता काही कामच नाही. 2-3 दिवस जरा उद्या जरा पाऊस आला तर मग काहीच गरज नाही. इथं आपली मक्का आहे आणि ह्या मक्काचे शेंडे आपल्याला तोडायचे. चला हो पटक्यान अंधार फुट राहिला बरं का. तर आता लागलेलं आहे शेंडी कापायला. शंभूच्या पप्पानी कैची आणली ती येतात त्यांना. हा का काय बरं बरं. किती 2 कवड्या न्यायच्या मोठ्याल्या? 2 कवड्या न्यायला लागेल ना. मग त्यांचं भागलं पण पाहिजे. यंदा लई शेंडे खाऊ घातले आपण. यंदा जवळजवळ 1 एकर भरचे खाऊ घातलेच ना. हा ना धरा चला मी पण तोडीते मग. पाणी हो मग पाण्यात पाऊस आता तो गाडा वेळानं बी बाहेर तुटते ना. कुट्टी करला ना आपल्याला आता. कुट्टी करायला लागल. हा ना आता नवरात्र तर 2-3 दिवस राहिलो. नवरात्र कधी बसणार आहे म्हणजे गट सोमवारी का? हा आज गुरुवार आलंच मग आता तोरलंच तर कामच जाईल आपलं. अरे यार वातावरण सगळं धुकं झालं. हा ना काही ठिकाणी लय पाऊस उरायला बरं का. वहीन आपल्याला बी चांगलं. चला घेऊ तोडून जाऊ घरी. हा ना त्यांना गावात जायचं होतं काय मी गेलेच नाही. कायला कटिंग करायला नेतो म्हणजे पप्पा आणि. हा का उद्या ताईचा कार्यक्रम नाही का? हा 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 मम्मी त्यांना जायचं उद्या. उद्या लवकरच जाते ना. उद्या मम्मी ते लवकरच जाते. होय उंबरात झाड बिर लय मोठं दिसू राहिलं. तवा राहते की नाही आता लय लागेल ते दिसू राहिले. पिकात ना आता पिकात ना
आपण तुम्हाला आठवतं का एकदा जो उंबराचं फळ नाही राहत का हा त्याचा व्हिडिओ बनवला होता. हा बनला होता मागच्या वर्षी बनला होता काय कोण मागच्या वर्षी बनवला होता. हा ना त्यानं म्हणजे सगळ्यात मेन उंबराची भाजी जर केली ना हा कमर गुडघे ते दुखत नाही. हो या पेन लावून राहील डायरेक्ट चपलीला. नाही पाऊस चांगला झाला ना. चांगला साईड साईड करावं लागेल. हा ना अय बा झाले आता चल झाले ना गंज झाली ना आता बा झाले. हा 2 मोठे कवळ झाले. उचलन गव्हाला उचल ना किती हलके राहते आज पावसामुळे जड झाले. पावसामुळे जायचं तर किती लांब जाणं जायचं नाही लांब पण उचलले पाहिजे. उचल उचला तर उचला नाही उचला ते बांधेल नाही ना आता. मग आता थांब मी घेतो थांब धर इधर हात कवळी घातली का हा आवाज जाती मी बांधून आणते जाऊ द्या. बांधून काय आणती मग तशी मानले उचलत. हलके राहते बाय अहो आज पाऊस झालेला आहे. येते घ्यायला मग. तर आत्ता चालू आता घरी आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आता वाजलेत 7 आणि चहा पाण्याची तयारी चालू झालेली आहे. उशीर केला गेला आता इथूनच उशिरा गेलो. ते पाऊस व्हायला कितकट जड झाली ती शेंडी. ओलीच तोडता येईन व्यवस्थित. चुबी रडून रडून झोपला. हा ना हा ना त्यांना खायला आणलं मग त्यांना 4 वाजता आणलंच नाही आज. पावसाचा सगळा गोंधळ केला नाही. हा ना ते पाऊस आला सगळं येऊन गेलं. मम्मीने ते गेलं काय गावात. हा ना पोरांना घेऊन गेल्या. हा का लय टाइम झाला बी आता. हा ना वरण टाकी द्या आता. वरण का हा मग काय वरण भात करू. मग काय लाईट गेली बाई. चला आता स्वयंपाकाची लगेच वेळ झाली होती पण मग त्याच्यात लाईट पण गेली आता. लाईट गेली ना. हा ना लाईट रोज जात नाही आणि आज कसं गेली तुम्ही. एका दिवशी लई चक्कर येत होती ना. काय पाऊस पण झाला. सांगितले का हा तिकडच करून मग तिकट वरण मम्मी झाले उचल स्वयंपाक होईल आणि लाईट आली सगळ्यात. हा ना झाले आता पुरे घर आपले फायनल आहे गेले. आज पुरे झाली. दुखणं आलं ग बाई पण. मग आता एवढी आवरायचं तरी अजून कपडे धुवायचे काही बाकी काही राहिले. बाकी ना काही धुतले आज सकाळी सकाळी. आता उद्या सकाळच्या टप्प्यात तेच ना. भात खराब नाही का ना. लाईट आली टाकून द्या तुम्ही कुकर मध्ये. पोराला आवडत वरण भात. वरण भात आवडतं. लाडू ठरले लाईट गेली आता. थोडं कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. डाळ ते निसुस्तवर आणि डाळ टाकून देते म्हणजे मग मसाला ते काढूस्तवर आपली डाळ बी शिजत.